तर आज आपण बघणार आहोत डिटर्मिनर्स. डिटर्मिनर्स शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. डिटर्मिनर मीन्स निश्चित दर्शवणारे. डिटर्मिनर मीन्स डिटर्मिनर्स निश्चित. ठीक आहे. तर आता निश्चित दर्शवणारे असं काय आहेत, कुठले शब्द आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर चला सुरू करूया. डिटर्मिनर्स म्हणजे काय? तर डिटर्मिनर्स, a determiner is a word that limits the meaning of a noun that follows it. काय म्हणते मित्रांनो? विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, पहिली वेळ बघत असाल तर. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स पण, छानशा कमेंट्स पण करा. धन्यवाद. तर चला बघूया आपण या ठिकाणी. डिटर्मिनर्स इज अ वर्ड दॅट लिमिट्स द मिनिंग ऑफ अ नाउन दॅट फॉलोज इट. डिटर्मिनर हा एक असा शब्द आहे दॅट लिमिट्स द मिनिंग ऑफ अ नाउन. जे काही नाउन आहे त्याचं लिमिटेशन मध्ये त्याला मांडण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा आपण नाउनच्या समोर त्याला वापर करतो, त्याचा उपयोग आपण तेव्हा करतो. अँड फॉलोज इट, नाउनलाच फॉलो करते. कोणाला फॉलो करते? नाउनला फॉलो करते. आणि नाउनचं जे मिनिंगचं जे लिमिटेशन आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. कोण? डिटर्मिनर्स. लक्षात राहील? ओके. तर तुम्हाला तर डिटर्मिनर्स म्हणजे काय हेच लक्षात आलं असेल. डिटर्मिनर्स म्हणजे काय? तर डिटर्मिनर्स यूज ॲज अ वर्ड दॅट लिमिट्स द मिनिंग ऑफ अ नाउन अँड फॉलोज इट. म्हणजे ऍक्च्युअली नाउनचं जे लिमिटेशन आहे अर्थाचं ते काय करते? मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करते. अँड नेहमी हे डिटर्मिनर कोणाला फॉलो करते? नाउनलाच फॉलो करते. आणि कोणासमोर येणार आहे? फक्त नाउनच्याच समोर येणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला विचारलं की डिटर्मिनर्स कुठे वापरते, कोणाच्या समोर येणार, तर नाउनच्या समोर येते. ठीक आहे, लक्षात येईल. त्यानंतर आता समोर बघूया आपण एक्झाम्पल. जसं माय स्कूल, दॅट हाऊस, अ होस्ट. नक्कीच या ठिकाणी माय जे आहे हे काय आहे? डिटर्मिनर आहे. स्कूल काय आहे? नाउन झालं. दॅट काय झालं? डिटर्मिनर वर्ड झालं. हाऊस काय झालं? नाउन झालं. हे काय झालं? डिटर्मिनर वर्ड झाला. आणि हॉर्स काय आहे? तुम्हाला सुद्धा माहिती आहे, नाउन आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर मेनी फ्लॉवर्स, 5 एअरप्लेन्स, फर्स्ट प्राइज. या ठिकाणी हे डिटर्मिनर्स, नाउन, डिटर्मिनर्स, नाउन, डिटर्मिनर्स, नाउन. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल दिले, नक्कीच लक्षात आलं असेल. खूप सोपी आहे. त्यानंतर नेक्स्ट टिप काय आहे की डिटर्मिनर इज ऑलवेज यूज बिफोर अ नाउन. हे लक्षात ठेवा बिलकुल. डिटर्मिनर सारखा तुम्हाला वर्ड ओळखायला सांगितला तर हा कोणासमोर येतो? नेहमी नाउनच्या समोर येतो. ऑलवेज यूज बिफोर अ नाउन. व्हॉट? डिटर्मिनर्स. डिटर्मिनर्स इज ऑलवेज यूज बिफोर अ नाउन. परफेक्ट. वर्ड्स यूज एज अ डिटर्मिनर्स. आता डिटर्मिनर्स म्हणून कुठले कुठले शब्द वापरते ते बघूया. जसं आर्टिकल मध्ये कुठले आहे? आर्टिकल्स ए अँड द. हे 3 आर्टिकल डिटर्मिनर म्हणून वापरतो आपण. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा डिटर्मिनर आपण वापरतो. त्यानंतर प्रोनाउन्स यूज ॲज अ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. प्रोनाउन्स यूज ॲज अ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे सुद्धा आपण काय करतो? डिटर्मिनर्स म्हणून वापरतो. आता कोणते कोणते आहे मी या ठिकाणी लिहून दिले आहे. आर्टिकल्स ए आणि अँड द, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दिस, दॅट, दिस, दोज. आणि प्रोनाउन्स यूज ॲज अ पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर. या प्रकारचे तुम्ही नाउन समोर हे डिटर्मिनर वर्ड्स वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर अदर वर्ड्स पण येते, जसं ऑल, नो, मेनी. आता नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मधून मी डिटर्मिनरची माहिती जी सांगितली ते नक्कीच आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आणखी यामध्ये जर काही असं तुम्हाला वाटलं तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.